रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वक्तव्य आलेलं आहे. 3 वर्ष कर्जमाफी होणार नाही, यामुळे कुठेतरी शेतकरी संकटात सापडलेला आहे. अजित पवार आणखी काय काय बोलले, आर्थिक नियोजनाविषयी बोलले. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक बांधकाम, MSRDC, जलसंपदा, जलसंधारण या विभागामध्ये गरज नसताना मोठ्या निविदा काढतायत. प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी करतायत. म्हणजे राज्याला लुटण्याचं काम वेगळ्या पद्धतीनं सरकार करत असताना या शेतकऱ्याच्या बळावर आपण जगतो, जो शेतकरी आपल्या महत्त्वाचा घटक मानतो, त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करणार असाल तर ही मोठी घोडचूक ठरेल. एकीकडे अदानीचे हजारो कोट्यवधी रुपयांचं राईट ऑफ केलं जातं केंद्र सरकार, त्याचा अधिकृत घोषणा करते अर्थमंत्री. आणि इकडे शेतकऱ्यांची एक तुटपुंजी रक्कम जर कर्जमुक्ती करत नसतील सरकार, कर्जमाफी. कारण या सरकार जे आलं, 3 जे आहे त्यांचे भाजप आणि वेगळे 2 गट, यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे. आणि म्हणून या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या काळात कर्जफेड केलेली नाही. बँकांची देणी वाढलेली आहे, आता व्याज वाढेल. आणि या सगळ्या यांनी शेतकऱ्यावर पण कर्जाचा डोंगर आणि राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दोन्ही अँगलने होत असताना कर्जमाफी ही आवश्यक आहे, कर्जमुक्ती. आणि ती जर नाही केली तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची मोठी प्रतारणा ठरेल. सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कुठेतरी अपयशी ठरले. दरवेळेस उपाययोजना राबवू, आम्ही आत्महत्या रोखू हा दावा करणारा सरकार कुठेतरी पोलटी ठरतंय. हे पण परवा मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो, देऊळगाव राजाला. सिंचनाच्या प्रश्नामुळे त्यांनी आत्महत्या केली. प्रगतिशील शेतकरी, एक आदर्श शेतकरी, कैलाश नांगरे त्याचं नाव, यांनी आत्महत्या केली. तरुण तडफदार शेतकरी, ज्याला आदर्श शेतकरी पुरस्कार राज्याचा मिळालेला. तर असा शेतकरी आत्महत्येकडे वळतोय, तर मला असं वाटतं सर्वसामान्य शेतकऱ्याची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये विधान केलं होतं की विधानसभेत सगळेच खोक्याबाई आहेत. राव नीलम गोरे म्हणतात की हक्कभंग दाखल होऊ शकतो अशा संदर्भात. राज ठाकरे तसं काही खूप चूक बोलले असं मी म्हणणार नाही. कारण ज्या पद्धतीनं या लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा वापर स्वतःची खळगी भरण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत, तर त्यात त्यांचं वाक्य काही चुकीचं असं मोदी नाही तर ही विकासाची गॅरंटी आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेला काय दिलं, सिटी कर केली. जरा कोविडच्या काळात तडफडणाऱ्या लोकांना विचारा की उद्धवजींनी या महाराष्ट्राला काय दिलं. उत्तर प्रदेशमध्ये सारखे गंगेत प्रेत फेकून नाही दिले, गुजरातमधल्यासारखे तडफडून लोक मारले नाही, मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर लोक म्हणजे त्यांचा जीव घेणं, उपचार सुद्धा त्यांना मिळत नव्हता. मला वाटतं हे या जनतेला उद्धवजीनं दिलेलं आहे. तुम्ही काय दिलं याचा विचार मला असं वाटतं तुम्हीच करा. आता तुम्ही काय केलं, 15 लाख कुठे गेले, कर्जमाफी कुठे गेली, 2100 रुपये कुठे गेले, विकास कुठे आहे, सिंचनाचे प्रकल्प कुठे आहे, विदर्भाचे कुठे आहे, मराठवाड्याचे कुठे आहे. आणि म्हणून उद्धवजीने या महाराष्ट्राला दिलं, हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. शिंदे शिवसेनेचे नेते आहेत उदय सामंत, ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस आणि शिंदेमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न होतोय. कितीही बालिशपणा केले तरी दोस्ती तुटणार नाही. कायम ठेवावी दोस्ती तुमची, त्याच्या लखलाख तुम्हाला शुभेच्छा आहे. तुम्हाला ते झिरोवर आणून ठेवतील तोपर्यंत तुम्ही ठेवा. तुमचे रोज पंख छाटतील तोपर्यंत ठेवा. तुमच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्री करतील तोपर्यंत ठेवा. तुमच्या खात्याच्या मंत्र्याचे निविदा रद्द करतील तिथपर्यंत ठेवा. शुभेच्छा आहे. उद्धव ठाकरे ब्रँड संपला आहे, फक्त बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कोणी आडवा आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यात ताकद, असा इशारा शिंदेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिला. कामराचं गीत आहे का फक्त? संजय शिरसाट साहेबांना विनंती आहे, त्याच्यामुळे आडवं तुम्हीच झालेले आहात. आडवं कोणी जिंकले तरी तुम्ही आडवे झालेले आहात. मग कामराविषयी एवढं का तुम्हाला राग आला? कामरा तर शिंदेचं नाव पण नाही घेतलं कामराने.
मग कामराचं गीत ऐका, अशा प्रकारची विनंती माननीय संजयजी शिरसाट यांना. नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना आधुनिक औरंगजेब अशी उपाधी दिली आहे. चिल्लर उद्धव साहेबांसमोर नाक रगडत होता तो महापौर होण्यासाठी, तो काय बोलणार? विचार नाही बदलणार आहे, यांच्या पोटात एक आणि ओटात एक आहे. हे मताच्या लालसेपोटी हे कोणत्याही थराला पोहोचणार. एकीकडे मुसलमानावर अन्याय करणार, इकडे याच मुसलमानाला सौगात देणार. आणि मला असं वाटतं हे सगळं करत असताना स्वतःची विचारसरणी वगैरे याच्यापेक्षा स्वतःची खुर्ची राखणं हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांना वाटतं. वाटतं मुस्लिम अशा सौगातीला फुकट विचारतील असं मला नाही वाटत. नेत्यांच्या मागे फिरणारे काही कार्यकर्ते असे असतात जे म्हणतात, काही पुढारी म्हणतात टेंडर द्या, कामं मागतात. हे स्वतः अजित पवारांनी ही व्यथा बोलून दाखवली. त्याच्या बळावर तर तुमच्याकडे लोक आहे, नाही तर तुमच्याकडे लोक यायला काही कारणच नाही आहे. तुमच्याकडे काय असं आहे की तुमच्याकडे लोक यावं? आता जे आमच्यातले फुटून गेले गद्दार, याच्यातले जे लोक एवढ्याच कारणाने, बाकी काही कारण नाही यांना, ना पक्ष, ना विचार, ना मन, ना काही ना काही. टेंडर बस, खोके, याच्यावरती काही घेणं देणं नाही. दादा, राज ठाकरे जो बाळासाहेबांचा फोटो आहे, त्या फोटोवरून काही दिवसांपूर्वी म्हटले होते की माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका. उद्धव साहेब सुद्धा म्हटले होते. नंतर तोच फोटो मनसे वापर करते, कुठेतरी शिंदे सेना सुद्धा वापर करते. कुठे तुमचं ऑब्जेक्शन आहे त्यावर? मला असं वाटतं याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही. पण शिवसेना प्रमुखाचा आज या महाराष्ट्रातल्या सगळे पक्ष शिवसेना प्रमुखाचा फोटो वापरतात. सगळे, सत्तेतले पण आणि विरोधातले पण. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे ते वापरतात, आमच्या सोबत असल्यामुळं. आणि समोरचे राष्ट्रवादी जे गद्दार गेले आमच्यातले, भाजप आणि आता मनसे वापरतात. वाटतं शिवसेना प्रमुखाचं महत्त्व या महाराष्ट्राला या सगळ्या ह्याच्यातून अधोरेखित होतं, एवढंच मी म्हणेल. दादा, भाजपचे नेते आहेत चंद्रकांत बावनकुळे, ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेकडे निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की निवडणुकीनंतर किंवा लवकरच 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातील. नीलम, ते कोणत्या अधिकारातून बोलता माहित नाही. ते विधान परिषदेचे उपसभापती यांनी कोणत्या राजकीय पक्षाविषयी मत व्यक्त नाही केलं पाहिजे. कोणत्या अधिकारात काय बोलतात मला माहिती नाही. त्या काही सरकारच्या प्रवक्त्या आहेत का हे तर त्यांनी सांगावं. महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त विधानं करणं, राज्यातील महत्वाच्या विषयाला बगल देणं, अशा प्रकारे विधानं करणाऱ्यांना कारवाई करण्यात येत नाहीये. तर अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी केली जात आहे. काय चुकीची मागणी? महापुरुषावर कोणी येऊन उठसूट बोलतं आणि त्याला सव्वा महिना, दीड महिना कोणी बघत नाही. या राज्याचे राज्यपाल राहणारी व्यक्ती महापुरुषाचा अवमान करते आणि म्हणून अशावर कारवाई तर झालीच पाहिजे. तर वाघ्या श्वानावरून एक वाद निर्माण झाला होता, हटवण्यात यावी ही मागणी करण्यात येत होती. काही जण त्याचं समर्थन करत होते, हटवू नये म्हणत होते. आणि यानंतर कुठेतरी याच्यावर राजकारण केलं जाते. औरंगजेबच्या कबरेनंतर वाघ्याचा विषय आता ज्वलंत आहे. मला वाटत नाही याच्यात इतिहास संशोधकांचं जे काही आहे अभ्यास जो काय त्याच्याविषयी ते जाणून घेऊन याच्याविषयी भूमिका व्यक्त केली पाहिजे. उगाच मला वाटलं म्हणून एखादी भूमिका, मला नाही वाटलं म्हणून एखादी भूमिका ही चुकीची आहे. इतिहास संशोधकांनी याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका त्यांची घ्यावी आणि त्याच्यानंतर याच्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा. औरंगजेबच्या कबरे संदर्भात दुसरीकडे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, पत्रे लावण्यात आलेले आहेत आणि जी काही तार आहे हेच मागणी करतात आणि हे सुरक्षा देतात. हे दुधारी आहे, गांडूळ ज्याला म्हणतील तशा गांडुळासारखी यांची वृत्ती आहे. सरकार यांचंच आहे, हेच पाडा म्हणतात, हेच संरक्षण देतात, लोकांना उल्लू बनवण्याचं काम आहे. निवडणुकीतलं यश एवढं आलं की यांची मस्ती एवढी वाढलेली आहे, यांना जनतेच्या प्रश्नाशी देणं घेणं राहिलं नाही. आणि जनतेचे प्रश्न जेव्हा बाकीचे लोक विरोधी पक्ष उचलतात त्यावेळेस असे भावनिक मुद्दे हे उपस्थित करतात. याचं जिवंत जागतं उदाहरण औरंगजेब आहे. दादा, हिंदुत्ववादी सरकार असं म्हटलं जातं, मोदीजी सुद्धा हिंदुत्वाविषयी करतात किंवा राज्य सरकार सुद्धा. मात्र आता मुस्लिम बांधवांना एक गिफ्ट दिलं जाणार आहे त्या सरकारकडून. एकीकडे आता उद्धवची ब्रँड संपला म्हणता ना, मग तुम्ही उद्धवजीवर टीका काय करता? जर तुम्ही उद्धवची ब्रँड संपला, शिंदेला उद्धवजी लागतात, बाकी सगळ्या मंत्र्यांना उद्धवजी लागतात, भाजपला उद्धवजी लागतात.
हे पहा, लोक कोणावर टीका करत असतात त्याची भीती, ज्याचं खॉप आहे त्याला. आपण यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी उद्धवजी दिसतात. ते संताजी धनाजी कसे औरंगजेबाच्या घोड्याला दिसत होते तसे उद्धवजी यांना दिसतात. आणि म्हणून यांनी हेच सांगतात उद्धवजी ठाकरे ब्रँड संपलेला आहे. सर हिंदी घेऊया.